जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र्याचा 2 अध्याय 18 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. सेवेचा अर्थ. घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करीतो तर ते उचित आहे, कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे, कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकवले नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वधीही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाच्या अर्णासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे झाकू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, हे सुंदरसं वचन तू आम्हा प्रत्येकासाठी तू या सकाळच्या समय, पहाटच्या समय तू आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे, याची जाणीव तू आम्हाला वेळोवेळी देत आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तू महान आहेस, तू जिवंत देव आहे. तू आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या वचनात वाढण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, या शेवटच्या काळामध्ये राहत असताना तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल. हे देवा, आमच्यातील सर्व थंडपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्ही जास्तीत जास्त वेळ तुला द्यावा, यासाठी प्रिय प्रभूजी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. होय पित्या परमेश्वरा, प्रभू जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू जे संकटामध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू जे आर्थिक प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व आर्थिक प्रॉब्लेम, समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत तुझं वचन नेण्यासाठी तुझ्या दासदासींना तू सहाय्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, सुवार्तेचे दार तू आम्हा प्रत्येकासाठी तू उघड. होय पित्या परमेश्वरा, आम्ही तुझी सेवा प्रामाणिकपणे पार पाडावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल आणि आमचं जीवन तू आशीर्वादित कर पित्या परमेश्वरा. आज दिवसभरातील सर्व होणाऱ्या उपवास, प्रार्थना, सभा या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, जे तरुणी बेरोजगार आहेत प्रिय प्रभू, त्यांना सुंदरसा जॉब दे. प्रभू, जे लेकरं शिक्षण घेत आहेत, कॉलेजमध्ये शिकत आहेत, शाळांमध्ये शिकत आहेत, अशा प्रत्येक लेकराला तुझ्या ज्ञानबुद्धी चातुर्याने तू कर. सर्व वाईट गोष्टीपासून आमच्या भारत देशाचं तू रक्षण कर. आमच्या राज्याचं रक्षण कर. सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर. प्रभू, सर्व अनैतिकता, भ्रष्टाचार, वाईट गोष्टी, सर्व घाणेरड्या पापापासून आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू, तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये यावं, यासाठी प्रिय प्रभू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानी बंधनं नासर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तुझी न संपणारी शांती आम्हा प्रत्येकाला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. तू जिवंत देव आहे. तो अखिल सृष्टीचा उत्पन्न करता परमेश्वर आहे.
तो आम्हाला याची जाणीव वेळोवेळी करून देत आहे. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व साथीच्या आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. प्रिय प्रभू, आमचे सर्व कामकाज, उद्योगधंदे, आमच्या देशातील सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो, या आमच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत. तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, काही अडचणी असतील, प्रार्थनेची गरज असेल तर आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेमध्ये आहोत. आमचा मोबाईल क्रमांक आहे, संपर्काचा क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन. देवबाप करो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.